तुझ्याला म्हणता नाही आलं. अरे बाबा, तुझ्या माग म्हणता न येणं म्हणजे परमार्थ नाही, तुझ्या सोबत म्हणून घे म्हणजे परमार्थ. परमार्थ ही महागण जोडी देवाचे चरण. आपल्यासाठी कोणी काम करत असेल ना, त्याच्या खांद्याला खांदा लावून आपण काम केले. आपण तिथं मोडता पाया नाही टाकायचा. आणि काय माहिती का, आतापर्यंत अडचण अशी आहे, आपल्या माणसाला आडवा पाय टाकणारा आपलाच माणूस आहे. काय म्हणणे तुमच्या याच्यावर कधीच माणसं. आता काय झालं, मी नवीन गाडी घेतली. हे आमच्या मित्रांनी मला अभिनंदनाचे मेसेज केले. अविनाश महाराज म्हणले, महाराज फार आनंद वाटला बाबा. अविनाश महाराज म्हणले, सगळी मंडळी खुश झाली. गुरुजी तुम्हाला बी आनंद वाटला. म्हणलं मग ते गुरुजी म्हणले पेढा नाही दिला. म्हणलं देतो आता पुढच्या गाडीला. आणि मग अशी सगळी मंडळी या ठिकाणी अभिनंदन केलं. आमच्या एक गावाकडचा मित्र आहे. ओ महिला मंडळ लाडकी बहीण योजना ऐकता ना तुम्ही? इकडे निहार बघायची, इकडे तिकडे बघायचं नाही. ऐका, इकडे एक गावाकडचा मित्र आहे आमचा. खरं सांगू का भाऊ, काही मित्र नुसते मन आहे मित्र आहेत, पण त्याला आतल्या गाठीचे कधी तुमचा घात करताना सांगता येत नाही. गावाकडचा मित्र आहे, त्यांनी मला फोन केला. म्हणले कबीर महाराज. म्हणलं बोला. नाही म्हणले बोलायचं होतं तुमच्याशी. म्हणलं बोला की. म्हणले नवीन गाडी घेतली. म्हणलं हो. म्हणले इनोवा घेतली. म्हणलं बरोबर आहे. म्हणले 30 लाखाची घेतली. म्हणलं हेही बरोबर आहे. नाही महाराज तसं नाही, म्हणजे हप्त्यावर घेतली का? मी म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचे तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर घेतली? अरे तुझ्या घरासमोर 4 गाड्या पूजित बस ना. लोकांनी घेतली म्हणून पोटात दुखतोय, आणि त्यातल्या त्यात हिकडल्या लोकांनी घेतल्या अजून जास्त त्रास होतोय. नाही लक्षात आलं का तुमच्या? काय सांगायचे लक्षात नाही का? मी महाराज आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, विठोबा यांना सांगायचं होय समाधान तरी जातो जनांचा, जडाचा आणि जीवाचा उद्धार करायला. श्री तुकोबाराय एवढ्या लांब आले. उपजोन या पुरती येऊ घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधाव्या. अनेक वेळा तुकोबारायांचं येण्याचं प्रयोजन झालं, पण आज तुकोबाराय आले समाधानाचं साधन सांगायला. ऐका, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गड्या लोकांकडे पैसा लय, पण पैशावाले समाधानी आहेत हा गैरसमज मनात काढून टाका. मी लई मोठी पैशावाली बघितल्यात, ती बी टेन्शन मध्ये. एक म्हातारा त्या दिवशी आजोबा होते, निहार बसलेलं पार. आजोबाला म्हणलं आजोबा काय झालं, लई टेन्शन आले. आजोबा म्हणले काय नाही महाराज. म्हणलो काय? म्हणले अहो जगलो पाहिजे होतो मी, म्हणून या जुन्या लोकांना सांगत असतो जरा जगून घ्या तुम्ही, आता लई टेन्शन घ्यायचं नाही. आणि लई काय होते माहिती का, त्या आजोबांचं दुःख वेगळं होतं. आजोबा म्हणजे महाराज आयुष्यभर 1-1 रुपया स्वतःच्या जीवाला खाल्ला नाही. पोरांसाठी सगळं कमवून ठेवलं. अहो तो तर फाटलं, नवीन नाही घेतलं, गाठी बांधल्या. म्हणलं मग दुःख कशाच आहे? अहो म्हणले ज्याच्यासाठी कमावलं त्यांनी सगळं विकलं. नाही कळलं का तुम्हाला? पोरांनी काहीच ठेवलं नाही, सगळे सातबारे मोकळे केले. आजोबाला दुःख होणारच ना. म्हणून तुम्हाला सांगतो, या जुन्या लोकांना सांगतो, तुम्ही जरा पोर अशी नाही आहेत, चांगलीच आहेत, पण तुम्ही स्वतःला बी जगून घ्या ना जरा. मला आमच्या गायकांचं यांचं लय कौतुक वाटतं. बघा ही कशी रॉयल राहतात शाल बिल गाड्यात, लय टेन्शन घेत नाही. आमच्या घे बघा आमचं 2 फॅन्सी, हे सगळ्या गोष्टी चांगलं राहायचं, उगा येड्यागत राहायचं का? मला असं वाटतं महाराज चांगलं राहिलं पाहिजे माणसाने. परत आयुष्य का नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. अभंग काय? तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. लक्षात नाही का? आम्हाला म्हणावं लागेल, चिंतन करावं लागेल, चांगलं राहावं लागेल. तुम्ही म्हणाल महाराज याचं ना अभंगाचा मी सांगतोय काय, लक्षात नाही का? सगळेच पैशावाले समाधानी असं नाही, पण ज्यांच्याकडे काहीच नाही, पण ज्यांच्याकडे एक वेगळी साधना आहे ते समाधानी आहेत. या मुद्द्यावर बोलतो महाराज. मी त्या सांगलीत कीर्तनाला गेलो. सांगलीमध्ये पलीकडं ते गावाचं नाव माझ्या लक्षात नाही, त्या गावात कीर्तनाला गेलो. वर्षश्राद्धाचं कीर्तन होतं. मी काय सांगतोय, ज्याच्याकडे लई पैसा आहे त्याला टेन्शन आहे ठेवायचा कुठं, आणि झोपडीवाल्याला टेन्शन आहे उद्या कमवायचा कसं काय. नाही लक्षात आलं का तुमच्या? ज्याच्याकडे लई पैसा आहे अविनाश महाराज, त्याला टेन्शन आहे की टॅक्सची जर नोटीस आली तर रात्री 2 वाजता सीएला फोन लावतो, चार्टर अकाउंटंटला, म्हणला टॅक्स कन्सल्टंटला फोन लावतो. म्हणला अहो ते नोटीस आली ना. म्हणले काय झालं? म्हणले अकाउंटवर कॅश लई डिपॉझिट झाली म्हणली. आणि मग अहो लई पैसा आहे म्हणून बी टेन्शन आहे. आणि झोपडीवाल्याला टेन्शन आहे, गाड्या उद्या कसं काय व्हायचं, लेकराची फी भरायची, लेकरा बाळांचं संगोपन करायचं, त्याला बी टेन्शन आहे. टेन्शन दोघांना आहे. पण याच्यातला मध्य आज आपल्या कीर्तनात मी तुम्हाला सांगणार आहे, जे संतांकडे होतं. हा आता निश्चिंतीने पाऊल विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. संतांच्या आयुष्यातली तृष्णा संपली महाराज. तृष्णा संपली की आयुष्य जगायला लय आनंद आहे, आणि तृष्णा आहे तोपर्यंतच आयुष्य. आयुष्यातली तृष्णा तहान संपली पाहिजे. संतांच्या आयुष्यातली तृष्णा संपली. संत त्याने सदा चित्ता. बरं हे अविनाश महाराज बंगल्याचं का सांगितलं? खरंच बंगला बघितला. ते पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला गेलो होतो. ओ आई, हा जवळ खऱ्या अर्थाने एवढा मोठा बंगला बघितला. 10-20 कोटी रुपयाचा नुसता बंगलाच होता.
साहेब म्हणले महाराज कस काय बंगला? म्हणलं बंगला नंतर बघायला जाऊ साहेब, पहिलं वर्ष श्राद्धाचं कीर्तन 12-5 फुलं टाकायच्यात, आपलं यारवळी आवरून घेऊ. साहेब म्हणले महाराज अहो तसं नवं, पहिलं बंगला बघायला जाऊ. बंगला बघायला गेलो. बंगला म्हणजे खरंच 20 कोटीचा बंगला बरं का गुरुजी, 20 कोटीचा बंगला. साहेब म्हणले महाराज कस काय व्हाय? आता बोलावलंय त्यांनी, म्हणलं चांगलंच म्हणायला लागतं. म्हणलं लई एक नंबर, नादच करायचा नाही. म्हणलो अहो लई भारी. आता आम्ही एखाद्या गायकाला म्हणलो नवा इथलं नाही सांगत, ते 1 तास बोर करतोय पुढं, तुम्ही बाजनात बसून बघा, तुम्ही बघा त्याला नुसतं वा वा म्हणायचं, ते बाकीच्याला नाही म्हणून देत. काय काय पाहिजे माईकच जाऊन दिला नाही लोकांना, एकटीच म्हणली सगळी. त्यामुळे काय नवीन फाड येत नाही तिथं, लक्ष नाही का? मला काय सांगायचं, ऐका ऐका. आणि मग या ठिकाणी हा म्हणजे महाराज 1 नंबर. म्हणलं अहो लई भारी हॉल. आता मला काय म्हणायचंय, हॉल पर्यंत थांबावं का नाही? हो महिला मंडळ, हॉल लई भारी, जवळजवळ 7-8 कोटी रुपये हॉललाच खर्च केला. म्हणजे महाराज हॉलचं काय घेऊन बसला, आगे आगे देखो होता है क्या? म्हणलं काय करायचं गरीब? म्हणजे चला मग ते किचन दाखवाय घेऊन गेलं. किचन दाखवाय घेऊन जाऊन का महाराजाला? आणि ते किचन काय साधारण किचन आहे का? अरे लय भारी, 1 नंबर, जबरदस्त ते किचन. आपलं किचन कसं लई तर लई भारी ट्रॉली किचन आहे, ते तसलं नाही किचन. पहिल्या नंबरची शिगडी, दुसऱ्या नंबरची शिगडी, नावं टाकलंय त्याच्यावर. म्हणजे हे काय? म्हणजे हे चहाचं बघूलं. म्हणजे हे काय? ते म्हणजे हे एकादशीचं. म्हणजे हे काय? ते म्हणजे हे जत्रच आहे. तुम्हाला जड जाते का जरा? म्हणलं मानलं पाहिजे गड्या. म्हणजे महाराज अहो बटन दाबलं की चहा उकळतो. म्हणलं काय नाही जमलं तरी एवढं करीन, 1 नंबर काम झालं. अरे म्हणलो काय? आणि मग आता एवढ्या थांबव का नाही? काय वाटतं बाबा आप्पा, ते मला बेडरूम मध्ये घेऊन गेलं. तर महाराजाला कोण बेडरूम मध्ये घेऊन जाईन का? अरे म्हणलं लईच गड्या गणित जबरदस्त आहे. म्हणजे महाराज कसं काय बेडरूम? म्हणलं लई भारी. आता लई भारी म्हणलं ह्याच्यात कपात करीन म्हणून लई भारी म्हणायला लागलं. म्हणलं 1च नंबर नाद करायचा नाही. मला टेन्शन आलं तर कीर्तन कधी चालू होते. बेडरूम म्हणजे साधारण बेडरूम नाही. म्हणजे महाराज तुम्हाला काय करणार बेडरूम कसं आहे? बसा म्हणले गा देऊ. आता म्हणलो गा देऊ बसा आलो का कीर्तन करायला आलो? म्हणजे बसून तर बघा मी गेलो घरच्या गादीवर बसल्यागत, जे सबक्या बसलो असा धपक्यावरती गेलो. शिलिंगला डोकं लागलं असतं, जीव झाले का जरा गेलं का झालं कसं तरी. त्यांना म्हणलो साहेब तुम्ही राव अवघड करता. म्हणजे महाराज आता लई नाही त्रास देत, तेवढं बाथरूम फक्त बघून येऊ म्हणले आपण. आता महाराजाला कोणी बाथरूम दाखवायला नव्हे तवा. हा आता इकडे बंगला बघायला हे मला म्हणले महाराज दोन्ही सारखे बंगले आहेत असं सांगणं ठीक आहे, पण बाथरूम दाखवाय कोणी नाही. म्हणलं महाराज कसं काय बाथरूम? म्हणलं लई 1 नंबर. साहेब विशेष काय? म्हणले काय नाही, टावेल घेऊनच जायचं नाही, डायरेक्ट आंघोळ करून माणूस बाहेर येतो. म्हणले आंग पुसूनच माणूस बाहेर. म्हणलं मरावन तुमच्याच पोटाला जन्माला यावर. म्हणलं काय ऐश्वर मिळावलं? म्हणले ह्याला नळ. आणि म्हणले ह्याला नळ कुठे येत? ते म्हणले ह्याला नळ नाही, हे व्हॉइस कमांडवर चालतं, बोललं की शावर चालू होतो. हा मग ते म्हणलं मानलं पाहिजे साहेब तुम्हाला 1 कोटी रुपयाचं बाथरूम. म्हणलं साहेब हे सगळं खरे, पण तुम्हाला लक्षात आहे ना नेमकं काय गणित आहे जीवनाचं? म्हणजे हो महाराज. म्हणलं नाराज नाही ना होणार, शेवटचं विचारतो. 1 कोटी रुपयाचं बाथरूम आहे, साहेब शेवटची आंघोळ कुठे? नाही कळलं का तुम्हाला अजून? आता इथलं कोणी म्हणेन का शेवटची आंघोळ बाथरूम मध्ये? अहो शेवटची आंघोळ बाथरूम मध्ये घातली, आजचं मानधन त्यालाच देईन मी. एवढं सोपं आहे का? हे मंजिल तो तेरी यही थी. कुठं लिहिलंय? मंजिल तो तेरी यही थी. जा तुम्ही स्मशान मूवीत वाक्य आहे, लेकिन वक्त गुजर गया आते आते. ए बंदे अरे क्या मिला तुझे इस दुनिया से, क्या मिला तुझे इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया जाते जाते. काय वाटतं इथं कोण कोणाचे? अरे नाही कोण नाही रे, नाही कुणाचे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे
टाळे वाजवा. महाराज वेगळी जादू आहे तुमच्या आवाजात. हे तुम्ही नाही कुणाचे म्हणायला लागले ना सगळे नातलगच आठवतात. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, अरे कोण कुणाचे सगळे सोयरे. महाराज हे कशासाठी सांगतो माहिती का? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचूया. भगवंताचं नाम हे किती श्रेष्ठ आहे. या अनुषंगानं तुम्हाला संसारातलं दुःख सांगतो. जे आपल्याकडे सगळं आहे तरी आम्ही दुःखी आहे. अरे 2 दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार आणि वृद्धपकाळ येता जवळी, अरे वैद्य काय करणार. महाराज अरे सगळं असेल पण जायला लागणार बर का. आया सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया. ही सगळी माणसं गेली पण महाराज सगळीच गेली, पण सगळ्यांची कीर्ती मात्र उत्तम नाही उरली. काही माणसांनी वेगळं कार्य केलं, ज्यांनी अखंड मुखात नामस्मरण घेतलं ती माणसं मात्र जिवंत राहिली. तुका म्हणे का मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. पण का राहिल्या कीर्ती? त्याच्यासाठी तसं कार्य करावं लागतं. तुमच्या आमच्याकडे सगळं आहे तरी आम्ही असमाधानी दिसू लागलो आणि संतांकडे काहीच नाही. तेने सदा चित्ता समाधान. काय संतांकडे आहे जे आमच्याकडे नाही? म्हणजे एखादा दिसायला जाडजुडे पण तो खायला निभार नाही, पण एखादा दिसाय काटकुळ आहे पण तो खायला लय निभारे. संतांकडे काहीच नाही तरी चित्त समाधानी आणि आमच्याकडे सगळे तरी काही ना काही अडचण. नाही कळलं का तुम्हाला? एखाद्याला 100 एकर जमीन आहे आणि तो उपाशी राहू लागला आणि एखाद्याला गुंठावी नाही आणि ते पोळीला तूप लावून खाऊ लागला. विचार करताना लोक काहीतरी अडचणी. संतांकडे काहीच नाही महाराज. तेने सदा चित्ता समाधान. आमच्याकडे सगळे हे कळेल तुम्हाला. एखादा दिसायचा अर्धुडे पण खायला निभार नाही. मी तिकडे परभणीकडे कीर्तनाला गेलतो. एक जण माझ्या बाजूला जेवायला बसलं, असं सायकली बसल्या मागच्या माग उडून जाईन असं होतं, लक्षात नाही का? ते बाजूला जेवायला बसतं. मी काय सांगतोय? मी नाम महात्म्य सांगण्यासाठी समाधानाचं अनुलक्षण साधन संतांनी आम्हाला काय सांगितलं इथपर्यंत येणार आहे. हा ते बाजूला जेवायला बसलं आणि मग पंक्ती वगैरे बसल्या. आता मला जरा खायला लागते. त्याची तब्येत बघितली. अविनाश महाराज तुमची चांगली तब्येत आहे बरं का, आणि तुमच्यापेक्षा बी लईच निहार घडी होता. आता म्हणलो कसं काय घडीत? आणि मग त्याला म्हणलो जरा मला खायला लागतंय, मी खासपर्यंत टिकशील का? ते म्हणलं महाराज तुम शुरू तो करो, आगे आगे देखो होता है क्या. म्हणून म्हणलो मला चॅलेंज देतो म्हणलो. आणि मग अहो काय 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 दिसाय निभार नाहीत पण खायला निभार आहेत. हा ती काय म्हणते का, ती 9चीच वाट बघतात. जड जाते का जरा तुम्हाला? हा नाही नाही बरोबर आहे तुमचं, नाही काय चुकलं. ऐका ऐका. हा काय काय कीर्तनात वर्ष श्राद्धाच्या 10च्या 12ला ना, 10ला लय गर्दी नाही, 12ला लय वावटळे. 12ला बोलायचंच काम नाही. काल्याच्या कीर्तनाला बी तसे, एरव्हीच्या कीर्तनाला जेवढी नाही. म्हणले कार काल्याच्या कीर्तनाला नाही, म्हणजे काल्याच्या कीर्तनाची पंगत जरा मोठी आहे ना, मोठ्या माणसाने दिली पंगत. अरे पण असं थोडीच असते. तुमच्या लक्षात येते का? काय काय दिसाय निभार नाहीत पण खायला निभार आहेत. बघता बघता त्यांनी 42 जिलबीचं येडं खाल्लं. जागेन तुम्ही गेले नाही घरी. 42 जिलबीचं येडं खाल्लं. अरे म्हणलो खातो का सॉंग करतो? म्हणलं महाराज कसं काय करीत? अरे म्हणलं लईच खतरनाक बाबा, मानलंच पाहिजे. आता 42 जिलबीचं येडं खाल्लं, जिलबी नरढ्यापर्यंत आली. आता गप बसावं का नाही? तेवढ्यात बासुंदीची बादली समोरून चाललेली. बासुंदीला म्हणलं महाराज तुम्हाला बासुंदी. मी म्हणलं आता इकडल्या पॅनलचे सगळे फॉर्म भरून झाल्यात, इकडे काय येऊ नको म्हणलो बाबा. यांनी 42 जिलबीचं येडं खाल्ल्यात. कशी तरी एक सेवा कोरोनाच्या काळात हातात लागली नाही, तर ह्यानी काय उद्योग केला की ती बी जाईल. म्हणलं जीव दे म्हणलं आता खुशाल. पण आता ह्यानी का बसतो का नाही? तो म्हणला तुम्हाला नसन खायची, ह्या पठ्ठ्याला खायची ना म्हणला बासुंदी. आणि जिलबीचं येडं किती घाललं? बोला बोला 42 जिलबीचं येडं घाललं. जिलबी नरढ्यापर्यंत आली आणि बासुंदीवाल्याला वाढायला होतं. बासुंदीवाल्याला म्हणलं वाढ. म्हणलं पण बाबा अरे तू बसवणार कसं काय गणित? ते म्हणलं महाराज तुम्ही म्हणता अखंड महाराष्ट्रभर कीर्तन करतो आणि 5 राज्यात कीर्तन करतो आणि जी टॉकीज फेम आहेत आणि लई TV चॅनल गाजवले, म्हणजे सांग म्हणायला लागते ते.
युट्यूबला आहे, इंस्टाग्रामला कबीर महाराज ऑफिशियल चॅनल आहे, तिथं बी 1,35,000 फॉलोअर्स वाढीत असतात, ते लक्ष नाही का? आणि मग तुम्ही एवढा मोठा मना सांगता आणि तुम्हाला एवढं कळा नाही बासुंदी कशी खायची. अरे म्हणलो ते कीर्तनाचं सांगतो, काहीच सांगतो तवा. ते म्हणला महाराज अहो सोपं आहे, 42 जिलबीचे एडे खाऊ द्यात तरी पठ्ठ्या बासुंदी खाणार. म्हणलं कस काय? अहो महाराज एवढं कळा नका, अहो जिलबीच्या नळ्या मोकळेत. विठाला विठाला क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला, देखे तो सब जगह ही, देखे तो सब जगह ही, देखे तो सब जगह ही झूला, क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला, देखे कोई जगत हारा, देखे कोई जग गिरिधर लाल भाव का पूरा, गिरिधर लाल भाव का पूरा, गिरिधर लाल भाव का भूमा, गिरिधर लाल भाव का भूमा, राग कला नहीं जानत तुका, राग कला जानत तुका, क्या गाऊं कोई, क्या गाऊं कोई, क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला, देखे तो सब जगह ही, देखे तो सब जगह ही पूरा, क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला, देखे तो सब जगह गिरिधर लाल तो भाव का भूखा, गिरिधर लाल भाव का भूखा, राग कला नहीं जानत तुका, राग कला नहीं जानत तुका, क्या गाऊं कोई, क्या गाऊं कोई, क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला, देखे तो सब जगह ही, देखे तो सब जगह ही. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. खरंच महाराज काही जादू असं राहतात. खरंच सांगू का, मला एक कलाकारांचं फार विशेष वाटतं. हे काय असंच अवगत होत नाही, त्याला जेनेटिक मध्ये बी असावं लागतं बरं का. खऱ्या अर्थानं ते अवगत बी असावं लागतं थोडंसं. मी लहान लेकरं बघितल्यात, ती लहान आहेत ना तवाच त्यांची बोटं फिरत असतात. ती आई म्हणते महापोरग काहीतरी विशेष होणार आहे. महाराज असं काहीतरी या ठिकाणी अवगत असतं. आणि म्हणून महाराज आता मी काही लई मोठा गाणार नाही बरं का, पण आता थोडं थोडं मागं तुमच्याही म्हणायला लागते. ले कोरडं नको वाटायला, नाही तर म्हणजे नुसतंच व्याख्यान करून गेलं. नाही तर त्याआधी थोडं होतं. अविनाश महाराज 10 वर्षापासून माझ्यासोबत आहेत महाराज. आज नाही, फार संघर्ष करा बरं का या व्यक्तीने. इंडियन आयडल सारखा वंच गाजवला ना, फार बिकट परिस्थितीतून इथपर्यंत आलेला माणूस आहे. आजही अगं पैशाने किती माणसं मोठी होतील माहिती नाही गड्या. नाव कमवलं पाहिजे, नाव लौकिक झालं पाहिजे नाही. म्हणून या ठिकाणी सजन हे सांगायचं तात्पर्य असं आहे की जगद्गुरु तुकोबाराय असतील किंवा सकल संत यांच्याकडे काहीच नव्हतं. मग सांगा ना तुकोबाराय,
तुम्हाला कसं काय समाधान मिळेल जे आम्हाला पाहिजे. महाराज सांगतात तुम्ही ज्या साधनाकडे जाताय ते साधन तुमचं चुकलंय. जे साधन आहे समाधानाचं ते साधन वेगळं आहे. मग महाराज काय केलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात आम्हाला समाधान मिळण्यासाठी आम्ही दिवस रात्र आम्ही सतत भगवंताचं नामस्मरण केलं आणि आम्हाला समाधान प्राप्त झालं. अभंगाचं पहिलं सदा नाम घोष करू हरि कथा 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 तेने सदा चित्त समाधान तेने सदा चित्त समाधान सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार 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 तेने सदा चित्त समाधान तेने सदा चित्त समाधान सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार सर्व सुख ज्ञान अलंकार सर्व वाजवा टाळी. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. ऐका सजना हो, या ठिकाणी महत्वाची भूमिका मांडली. पहिल्या दिवशी कीर्तन शार्प 7ला चालू होत नाही, त्यामुळे ते 9ला संपत नाही. नाहीतर तुम्ही सारखं गड्याकडे बघितल्या महाराज 9ला संपवत्यान. मी 9ला कीर्तन सोडणार नाही. 5-1 मिनिटं 10 मिनिटं इकडे तिकडे होतील. पाय दुखले की लांब करून बसायचं, लई लोड घ्यायचा नाही आणि सारखं मोखर गड्याकडे बघायचं नाही. 9 कधी वाजत्या 9 काय ग्रंथात लिहिले 9 वाजता जेवायचे. जरा हो घ्या थोडं लक्ष नाही का. हा मला काय सांगायचे. आणि कीर्तन मग 7ला का नाही 6:45ला सुरू झालं. 6:45ला सुरू झालं असतं 9ला सोडलं असतं. तानाजी भाऊंना काय अडचण नाही ना, थोडं वाढवलं तर चालतंय ना. हो काय ही तर महिला मंडळ हो, तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही ना. हा पाय बी दुखले की काय नाही लोड घ्यायचा अजिबात. आणि सारखं सारखं कीर्तनातून उठून नाही जायचं. निहार बसायचं. काय होतं पुण्य इथं राहतं पाप जाता घेऊन. लईच इमर्जन्सी असेल तर ठीक आहे गड्या. मग काय होतं कीर्तनात विक्षेप होतो. कीर्तनात विक्षेप म्हणजे वक्त्याचं मरण आहे. लक्ष नाही का. जे अंतकरणातून आम्ही बोलतो, ज्या हृदयातून बिंबीच्या देठापासून तुम्हाला एक एक विषय सांगण्याचा प्रयत्न करतो. महाराज मी कधीच कुठला अभंग टिप्पण करून नाही आलो. आता ना अभंग घेतला ना, याचा काही सिक्वेन्स लावून आलं का ह्यो मुद्द्यानंतर ह्यो मुद्दा सांगायचा आहे. ऐका मला काय सांगायचंय. मुद्दा संपलेला आहे. महाराजांनी भगवंताचं नामस्मरण घेतलं, भगवंताचं चिंतन केलं आणि तुकोबाराय सांगतात आमचं चित्त समाधानी झालं. तेने सदा चित्ता कारण नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मान. बाकी सगळी साधना अवघड, पण नाम साधन हे जगाच्या पाठीवर सोपं आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे अवघडे, तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे अवघडे. तुझी या पार नाही गुन्हा माझी अल्पमती नारायणा. आणि अविनाश महाराज
आता जर काल्याचं कीर्तन करायला गेलो तर ते बी लय अवघड आहे. पण नाम कीर्तन सोपं आहे. तळवे तळहात टेकत डाव्या गुडघ्यान डाव्या गुडघ्यान डाव्या गुडघ्यान चिंडू गेला पेंदे गेला गडबडे झाले. सांग पिंध्या हरिताचे सांग पिंध्या हरिताचे पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा हे सांगना पाण्यात गेला कसा हे सांगना पाण्यात गेला कसा हे सांगना पाण्यात गेला कसा पाण्यात गेला कसा बाय बाय कसा पाण्यात गेला कसा सांगे पिंध्या हरिताचे सांगे पिंध्या हरिताचे पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा हे सांगना पाण्यात गेला कसा हे बाय 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 पाण्यात गेला कसा पाण्यात गेला कसा पाण्यात गेला कसा पाण्यात गेला कसा हा जीव माझा वा 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 टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा हा जीव माझा 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 दादा गिरविला दादा गिरविला दादा गिरविला दादा गेला कसा सागरा पाण्यात गेला कसा बाय बाय पाण्यात गेला कसा हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा झाला विरा सांगना पाण्यात गेला कसा हे बाई 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 पाण्यात गेला कसा हे सांगना पाण्यात गेला कसा म्हणून नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरेची. ऐका, दिवसात किती बी टेन्शन असू द्या, दिवसभरात सकाळी 10 मिनिटं भगवंताचं नामस्मरण केलं ना, तुम्ही बघा ज्याच्याकडे जीवनात नामसाधन आहे त्याच्या चेहऱ्याचं तेज तुम्हाला वेगळं दिसेल. महाराज भगवंताचं नामस्मरणानं या ठिकाणी दोष जातात. या ठिकाणी येता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. सांगायचं तात्पर्य काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. म्हणून या ठिकाणी सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान विठोबा रखू. मला असू द्या, बस बस झालं, बसा बसा तुम्ही सगळी तुमच्याकडे बघते. ती काय पैशाचा बंडल घेऊन आली का? बसा खाली बसा. विठाला 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 म्हणून या कीर्तनाच्या शेवटाला सगळ्यांना सांगाल खऱ्या अर्थानं खरंच संघर्ष करा. संघर्षातून या ठिकाणी जीवन उभं राहत असतं. कोणाही याला महाराज खरं सांगू का, वारसानं सगळ्या गोष्टी मिळू शकतात. आता माझे वडील कीर्तनकार आहेत म्हणून माझ्या वडिलांनंतर मी कीर्तनकार आहे. वारसानं मी इथपर्यंत आलोही असं, पण जरी वारसानं जरी मिळालं तरी कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. लक्ष नाही का, जर माझ्या वाणीतच ताकद नसेल तर 3 वर्ष मी इथे येईल का? याचं कारण काय?
खऱ्या अर्थानं आपलं कर्तृत्व माझं म्हणून नाही सांगत, इथं बसलेल्या सगळ्या तरुणांना सांगतो, आमच्या सगळ्या या ठिकाणी भगिनींना सांगतो, आमच्या तरुण भगिनींना सांगतो, खऱ्या अर्थानं तुमच्या आपल्या हातात आता देश आहे. हा देश वाचवायचा, हा समाज घडवायचा, समाजात एक वेगळी उन्नती करायची, ही आता आपल्या हातात आहे. मी खरं सांगू का, मी अशी अनेक मुलं बघितलीत महाराज, मायबाप जीवनात का महत्वाचे ते सांगतो. खऱ्या अर्थानं परवा दिवशी एका करिअर अकॅडमीला गेलो, ते लेकरू फार किन्न, त्याला म्हणलं काय झालं, म्हणलं बाळा ज्या दिवशी तू भरतीला पळतो ना त्या दिवशी तुझी पावलं चालतात ना, ती पावलं तुझी नसतात, तुझ्या आईबापाची शेतात चालणारी पावलं असतात. त्यावेळेस खऱ्या अर्थानं एक वेगळी कलाटणी मिळते. मग आठवायचं, अभ्यास करताना असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. महाराज, आई वडिलांनी कष्ट करून आपल्याला इथपर्यंत आणलं. काय आई तुमचं प्रेम, अहो तुमच्यासारखं प्रेमच नाही कोणी करू शकत. स्वामी तिन्ही जगाचा आई विना विकारी, बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. छत्रपती शिवाजीराजांना अरे कोणी घडवलं, आई साहेबची जाऊन शोभा, हे स्वराज्य निर्माण व्हावं ही आबासाहेबांची इच्छा आहे, संकल्प आहे. पण शोभा तुझी पावलं डगमगता कामा नाही. शोभाराजे म्हणतात आई साहेब अरे काय झालं, अफजल खानाला मारा निघाला शोभा आणि डावा पाय थरथर कापायला लागला. आई साहेबची जाऊन राग आला. जिजाऊ आई साहेब म्हणतात शोभा अरे डावा पाय थरथर कापतोय तुझा. नाही आई साहेब, 7.5 फुटाचा अफजल खान आहे आणि 5.5 फुटाचा मी. शोभाराज खरं सांगू का, माणसाच्या कर्तृत्वाची उंची मोठी पाहिजे. शोभाराज तुमच्या कर्तृत्वाची उंची मोठी आहे, तुमच्याकडून समाज घडणार आहे, तुमच्याकडून समाज शिकणार आहे. शोभाराज तुम्ही एक दिवस या महाराष्ट्राचे छत्रपती होणार आहात. राजे म्हणतात आई काळजी नसावी, अहो राजे म्हणतात काळजी नसावी, आणि अफजलचं मुंडकच घेऊन आले राजे आई साहेबांनी. काय राजा, या जगाच्या पाठीवर असं कर्तृत्वच नाही महाराज. 7.5 फुट एकाच झपक्यात उडवलेला, काय जबरदस्त ते बोलायचं. ही माझी दाढी काय अफजल खानाची नाही बरं का. काय होते लय गणित चुकलेत आता. काय होतंय, काही सप्त्यात तारखा घेऊन आमचे कॅन्सल झाले. ती एक जण म्हणला, म्हणले मुसलमानाचा माणूस कशा बोला, आम्ही काय आम्हालातून पडले तेव्हा, आणि कसे जात धर्म. अहो तुमचं माझं रक्त लाले. राजकारण्यांनी काय केले, त्यांना आता काही काम करायचे नाही म्हणून धर्माच्या कामात भांडण लावायला सुरुवात केली. माझा कुठला पक्ष नाही, थेट लाईव्ह चाललंय इथं. आम्ही काही कुठल्या पक्षाचे प्रवक्ते नाही. जात धर्माचा काय विषय गड्या, आम्ही काही इराण पाकिस्तानावर नाही आलो होतो. आमच्या काहीतरी पिढ्या असते ना, कबीर लतीफ मोमीन मुसलमान महाराज इमान सहित आहेत. आणि तुम्हाला सांगू का, आमच्यातली बी लय जातीभेद करतात इकडं. अरे वारकरी संप्रदाय तू इकडं तरी नको जातीभेद करू. मी ते माय मुलाचं नाव कमाल ठेवलं. एका बहादूरने मला फोन केला, मला शिवाजी महाराज का नाही नाव ठेवलं. म्हणलं शिवाजी राजे आपल्याला ध्यात आहेत, किंबहुना राजे होते म्हणूनच मंदिरातील देव शिल्लक आहेत. राजे नसते तर मंदिरातील देव शिल्लक राहिले नसते. अहो मंदिरांचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केला, आणि मंदिरातले देव शोभाराजांमुळे शिल्लक राहिले. आता सावित्रीबाई फुलेंमुळे शिक्षणाची मुहूर्त वेळ रचल्या गेली. कल्पना चावला पर्यंतच्या महिला कुणामुळे गेल्या अंतरावेलापर्यंत. या ठिकाणी सावित्री आईनी फार मोठं कार्य केलं. सगळे समाज सुधारक सांगितले पाहिजे. मग असं सांगायला लागलो की काही जण फोन करतात, महाराज लय समता बंद होता सांगितले काल. मग काय डोक्यात दगडी घाला सांगायचं का कीर्तनात? काय सांगायचं आम्ही कीर्तनात? आम्ही कीर्तनात तेढ नाही निर्माण केला पाहिजे नाही. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन कीर्तन उभं केलं पाहिजे नाही. महाराज हे सांगायचं तात्पर्य, ही संतांची मांदियाळी त्यावेळेस तशी होती. मदारी मेहतर होता, जो मदारी मेहतर म्हणत होता, राजे हे सिंहासन सजाने का काम हमें. 32 मनाच्या सिंहासनावर शुभाराजे निघाले, आणि पावलं जात असताना राज हे सिंहासन आम्ही सजवतो राज. आणि सजवलं ना मदारीने सिंहासन. मदारी अरे काय देऊ तुला? राजा काहीच नका देऊ, फक्त सिंहासन सजवायला द्या मदारीला. मदारी मेहतरनी मागितलं राजांकडे, आणि आता एखाद्याला मागायला लागल्या ते म्हणते यंदाचं तिकीट द्या मला. म्हणलं फरक नाही करायला. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको. निष्ठा होती, आता निष्ठा निष्ठी सुरू झाली. मला सांगायचं आम्ही कोणावर टीका करायला नाही आलो कीर्तनात, पण महाराज जुनी लोक वेगळी जगली, कर्तृत्व सिद्ध केलं. शिवराजे छत्रपती झाले. बाळशंभूराजे म्हणतात आबासाहेब, ओ आबासाहेब का रडताय तुम्ही? आबासाहेब म्हणतात शंभूराजे, ओ शंभूराजे आमच्या डोळ्यातलं पाणी नका बघू, डोळ्यातलं पाणी बघा आई साहेबची जाऊनच्या. आई साहेबची जाऊनचे डोळे भरून आले, आणि हृदय भरून आल्यानंतर शंभूराजे म्हणतात आई साहेब तुम्ही का रडता? आई साहेब खऱ्या अर्थानं म्युझिकचा कमी ठेवायचा, शेवटचे 5-7 मिनिटं राहिले सेवेला पूर्ण विराम देणार. का रडताय आबासाहेब? आबासाहेब म्हणतात, आई साहेब बोलतात, आई साहेब म्हणतात शंभूराजे तुम्हाला माहितीये का, आज जे शुभाराजेंनी मिळवलंय ना हे जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं आहे. सांगा शुभाराजे तुम्हाला 32 मनाचं सिंहासन महत्वाचं का तुमच्या आईचं स्वप्न महत्वाचं? शुभाराजे म्हणतात
हे 32 मनाचं सिंहासन आमच्यासाठी शून्य आहे, आमच्यासाठी आमचं आईचं स्वप्न लय मोठे सोरणाऱ्याचं पांढरीच्या आई म्हणती ओ शंभूराजे बघा. आणि मग शिवबाराजांच्या डोळ्यात पाणी का आलं. महाराज ज्या दिवशी 32 मनाच्या सिंहासनावर राजे निघाले होते ना, आदिल निजाम मुघल सगळे झुकले होते महाराजांसमोर, पण महाराज रडत होते आज का. मी अशी अधिकारी पोरं बघितलीत, कोणी येऊ द्या, पोलीस भरतीत कॉन्स्टेबल का होईना, पण ज्यावेळेस भरती झालं ना पोरग, त्या दिवशी आई बिरडली, बाप बिरडलं, पोरग बिरडलं. आईला म्हणलं माय थोडा म्युझिकचाच कमी ठेवा. अरे काय झालं बाबा. आई म्हणते महाराज पोरांनी पांग फेडले राव, आयुष्यभर कष्ट केली, चिरा पडल्या पायाला, बाप उन्हा तानात फिरला, पण पोरग आज पोलीस झाले ना महाराज. या वर्दीला खरंच सॅल्यूट आहे बरं का, खरंच सॅल्यूट आहे. वर्दी म्हणजे साधारण थोडी महाराज, वेगळं काम आहे. खरं सांगू का, पैशाची ताकद इकडे आणि अधिकाराची ताकद इकडे. तुमच्याकडे किती बी पैसा असेल, मी अशी लय माणसं बघितली, पण सगळीच पैशावाली मुठीत नाही धरू शकत कुणाला. पोलीस झाल्यानंतर पोराला किती पगार आहे याचा आनंद आईला नाही, पण माझ्या लेकराच्या अंगा वर्दी चढली याचा आनंद आई बापाला नाही. आई म्हणती तुझ्या म्हाताऱ्यांनी जे कष्ट केलं ना पोरा, अरे तू करून दाखवलंस, मानलं पाहिजे तुला. पोरग म्हणतं आई अरे दारिद्र्य संपवलं तुझं. तरुणांनो आणि या बसलेल्या लेकींना सांगाल गाड्या, वेगळ्या वळणाला अजिबात जायचं नाही. आपल्या आईबापाचे निर्णय आपल्यासाठी लय महत्वाचे असतात, लय महत्वाचे निर्णय असतात आपल्या आईबापाचे. महाराज मी कीर्तन करतो ना, माझे वडील लय आनंदित असतात. वडील म्हणतात माझ्या पोराने माझं पांग फेडलं. महाराज केवढा आनंद आहे आज मला सांगा ना. माझं एकट्याचं उदाहरण नाही द्यायला आलो, इथं बसलेल्या सगळ्या असंख्य लेकरांचं उदाहरण द्यायला आलो. जी तरुण मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असतील ना, आणि मी सगळ्यांना सांगेल लक्ष नाही का, आमच्या लेकीला बी सांगतोय, आमच्या पोरांना बी सांगतोय, तुम्ही जर स्पर्धा परीक्षा देत असताल किंवा या क्षेत्रात उतरले असताल ना, आपल्या आईबापाला विसरून चालत नाही बरं का, त्यांच्यामुळेच तुम्हाला यश येईल. ते रत्नागिरी जिल्ह्यात पोरग कलेक्टर झाले. आई म्हणती सत्य घडलेली घटना बरं का, एक 2-4 मिनिटात सेवेला मला बी जायचे महाराज, जास्त ओव्हर टाइम घेऊन काय मला काय वाढून घ्यायचे का पाकिट, काय माझे पाय नाही दुखणार का तेव्हा. पण तुमच्या गावाचं माझं विशेष प्रेम आहे, तुमच्या ग्रामस्थांचं माझं विशेष प्रेम आहे. मी सलग 3 वर्ष तुमच्याकडे, आणि त्यांना आत्मविश्वास आहे महाराज तुम्ही काहीतरी प्रत्येक वेळेस नवीनच सांगतो आम्हाला. कलेक्टर झालं ना रत्नागिरीचं पोरग. आई बाप खुश झालेत, बाळाचा जन्म झाला. आई म्हणती याच्या चालण्यावर कळतो पोरग काहीतरी होणार आहे. बाप म्हणतो आपली परिस्थिती काय तो याला शिकून, नाही नाही माझ्या पोराला कलेक्टर करायचं, काय बी होईल तिकडे, पण माझं पोरग कलेक्टर झालं पाहिजे. खरं सांगू का महाराज, आई म्हणती पोटावर पट्ट्या बांधील बरं का मी, पण माझा राजू कलेक्टर झाला पाहिजे. राजू कलेक्टर होईल का माहिती नाही, पण आईचा जो संघर्ष आहे ना, तो संघर्ष फार मोठा महत्वाचा होता. महाराज राजू मोठा झाला, चांगले मार्क मिळवले, चांगल्या मार्काने राजू पास झाला, पहिल्या नंबरनं, पहिल्या क्रमांकानं. आई म्हणते बघा मी सांगितलं का नाही तुम्हाला माझा राजू कलेक्टर होईल. अहो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. हे बाबा शहरात शिकायला गेलं आठवण काढशील ना म्हातारीची. आई म्हणते बरं का आई तुमचं काळीच वेगळं आहे, पण सगळीकडे महाराज सगळे प्रेम एका बाजूला, पण धन्य माता नंतर पिता, कवनाची माय नंतर बाप. म्हणजे आईकडे काय दिलं काय माहिती. अहो ज्यांच्या घरात आई जिवंत आहे ना, त्या घरातल्या बाहेरची लाईट पोरग यायच्या आधीच लावलेली असते. पुत्राची वार्ता आणि शुभ ऐके जेवी माता. आणि ज्या घरात आई जिवंत आहे ना, त्या आईला माहिती माझ्या पोराला काय आवडतं ते पदार्थ बनवणार बरं का. पण ज्या घरातली आई निघून गेली ना, त्यांच्या घरात विचारा दुःख काय. मी ते दौंडला कीर्तन केलं, एक चालू कीर्तनातच मुलगी उठली. ती मला म्हणली महाराज 3 महिन्यापूर्वी आमची आई गेली, एक 5-6 महिन्यापूर्वी तुमचं कीर्तन बघितलेलं. वानवळा देणारी आई निघून गेली. इथं बसलेल्या प्रत्येकाचीच आई वानवळा देणारी. 80 वर्षाची आजी बघितली, 60 वर्षाची पोरगी बघितली. मला वाटलं या बहिणीचेच, पण जवळ गेल्यानंतर कळलं ही आई आणि ही मुलगी आहे. ती म्युझिक कंटिन्यू करायची, आई आणि मुलगी. आईला म्हणलं आई बहीण का तुझी. आई म्हणली अहो पोरगी आहे माई. म्हातारीचा गुडघा दुखत होता तरी तांदळाची पण गाडीत टाकली. आईला म्हणलं अरे 50 लाखाची गाडी आहे जावयाची, जे पाहिजे ते तांदूळ घेईन ना तुला, पोरीला जे पाहिजे ते ऐश्वर्य देईन. आई म्हणते महाराज मला माहिती नाही का तवा, पण ते तुम्हाला कळलं नव. 50 लाखाची गाडी जावायची मला माहिती आहे, पण आता ह्यो तांदूळ दिला ना,
हे तांदूळ घरी जाऊन याचा भात करल ना आणि पहिला तोंडात घास घालल ना पोरगी आणि मग म्हातारीची आठवण येईल आणि ज्या दिवशी आई जाईल ना त्या दिवशी चारही कोपऱ्यात बघल पण मानवल्या जाणारी आई शिल्लक नसल. महाराज खरं सांगू का हे प्रेम लय आगळं वेगळं प्रेम आहे. याच प्रेमाने आम्हाला प्रेरणा दिलेली आहे. याच प्रेमाने मी खरंच अशी जवळून पोरं बघितली औटा 7.5 वरून पोरग रडते म्हणलं काय झालं पोरा रडायला. महाराज जिच्यासाठी बंगला बांधला ना बिचारी तीच निघून गेली आयुष्यात. लई कष्ट केलं तिने. ती म्हणती माझा बाबा इथं बंगला उभा करणार आहे. तरुणांनो तुम्हाला सांगतो अजिबात थांबू नका गाड्या. वेळ अजिबात जाऊ देऊ नका. जे आईबापांनी आपल्यासाठी कष्ट केलं ना त्यांच्यासाठी ती वास्तू उभीच केली पाहिजे. नाही त्यांना चांगल्या गाडीत बसून एकदा गावाला येड्या मारून आणा. आईला म्हणत ए माय अरे करून दाखवलं तुझ्या पोराने तुझ्या लेकीने करून दाखवलं बाबा. महाराज एवढा आनंद होतो ना त्यांना मी सांगू शकत नाही तुम्हाला गड्या शब्दात. मी जवळून पोरं अनुभवली हो. हे पोरग कलेक्टर होण्यासाठी काय काय नाही केलं आहे. शहरात पोरग शिकायला गेलं पैसे पुराणात काय 4-2 नारळाची झाडं आईने विकली. आई म्हणती सगळं विका पण माझा राजू कलेक्टर झाला पाहिजे. सगळं विकलं. राजू चांगल्या मार्काने पास व्हायचा. आई म्हणायची एवढी खोबऱ्याची बर्फी घेऊन जा ना माझ्या राजूला माझा राजू कलेक्टर झाला पाहिजे. नाही मी काय म्हणलं आईला माहिती असतं पोराला काय आवडतं नाही. तुम्हाला खरं सांगू का घरातला बाप लय हुशार आहे. तो भावनेत अडकत नाही. तुम्ही भावनेत अडकता. अडचण काय माहिती का तुम्हाला रडता येतं आणि या बिचाऱ्याला रडता येत नाही. तुम्हाला व्यक्त होता येतो आणि हा अंधाऱ्या खोलीतच बसतो. अशा दिवाळीला अशा पिशव्या घेऊन जातो हातात. पोरं म्हणतात बाबा अरे लोक दिवाळी साजरी करतात आणि आमची दिवाळी. बाप म्हणतो हाय की तुझा बाप आणि आणले नवीन कपडे. मग तरी म्हणते सगळ्यांची कपडे आणली आणि तुम्हाला ड्रेस नाही आणला वय. ते म्हणलं माझ्या मापाची कपडेच नाही बाजारात नव्हती वय. होती तुमच्या मापाची कपडे पण तुम्ही स्वतःला ड्रेस आणला तर घरातला एक व्यक्ती वंचित राहिला असता. हे बर्फीचा डबा घेतला का खोबऱ्याची बर्फी पोराला दिली का. पोरग म्हणते आईच्या हाताची आहे ना मला लय आवडती बरं का बाबा चांगल्या मार्काने पास झालं या वर्षी. आईला म्हणाव तुमचा राजू कलेक्टर होणार आहे. पण काय कुणास ठाऊक राजूच्या जीवनात कुणीतरी यावं तिने सांगावं तुमचे आईबाप तुम्हाला नाही कलेक्टर करू शकत. रत्नागिरीत घडली बरं का ही घटना. मी करते तुम्हाला कलेक्टर माझ्यासोबत राहायला लागेल माझ्याशी लगीन करावं लागेल हे सगळं तुमच्यासाठी समर्पण करल. लेक बी कलेक्टर झाली आणि राजू बी कलेक्टर झाला. पण ज्या वेळेस बाप बर्फी घेऊन जायचा ना तेव्हा राजू अलीकडच्या काळात बदलता बदलता वाटायचा. आई म्हणायची खाल्ली का बर्फी माझ्या राजूने खाल्ली बर्फी. पण बापने सांगितलं नाही बरं का राजू बदललाय म्हणून. पण राजूने इकडं काय केलं हे बापाने शेवटपर्यंत सांगितलं नाही. मग तरी खोटावर बसून आणि मग कुणीतरी सांगितलं बातमी आली हो आजी अरे तुमचा राजू कलेक्टर झाला. आजी राजू कलेक्टर झाला आणि ते जुन्या काळात ते पेपर यायचे औरत ह्याला लावलं हो माझा राजू कलेक्टर झाला म्हणजे सगळे विका म्हणले घर कशाला ठेवलं म्हणले सगळे विका आपल्याला राजूच्या बंगल्यात जायचं. आता मोठा बंगला ना कलेक्टर म्हणल्यावर काय साधं पद आहे का. माझ्या राजूने बघा तुम्हाला सांगितलं का नाही. म्हातारं म्हणते अरे पण तुला चालता येईना. ती म्हणली मला चालता येईना म्हणजे राजूसाठी समर्पण केलं सगळं. 12 तास कष्ट केलं ना म्हातारीने. महाराज खरंच आईकडे काय असेल ना गड्या या आजूबाजूच्या सगळ्या गाड्या आहेत ना या मॅन्युफॅक्चर कंपनीने केल्या. याचं फायरिंग कमी जास्त झालं ना कदाचित मेकॅनिकलला कळणार नाही. पण घरासमोरून किती बी गाड्या जाऊ द्या गाडीच्या आवाजावरून आपल्याच पोराची गाडी ओळखणारी इंजिनियर म्हणजे आई आहे. कुणालाच नाही कळलं महाराज आईला कळलं. लक्ष नाही का अहो खोटवर बसलेली आई कृश झालेली आई ताडकन उठली शहराच्या ठिकाणी आली या नाशिकच्या ठिकाणी राजू कलेक्टरचा बंगला शोधताय दोघं आणि जाताना म्हातारीने बर्फी करून घेतली बरं का. इथं बसलेल्या कोणी आई पोराला विचारा ज्याची आई जिवंत नसेल ना पण त्या आईच्या हाताची वांग्याची भाजी आठवली ना पोरं रडताना बघितल्यात मी. म्हणजे महाराज म्हातारीनीच भाकरी टाकावी. गेली ना माणसं निघून अशी पाखरागत जुनी माणसे ये पेड़ बूढ़े हुए ये फल नहीं दे सकते लेकिन इनके प्यार की छाव जरूर देगी. प्रेमाची सावली देणारी माणसं अशी निघून चालली आयुष्यातून. म्हातारी म्हणते बर्फी खाईन ना माझा राजू आता कलेक्टर झालाय पहिली मिठी मारते बरं का त्याला. महाराज माहिती नाही बर्फी खाईन का राजू पण राजूचा बंगला सापडेल का नाही हीच मोठी अडचण आहे. म्हातारं म्हणते जाऊ द्या ग मोठा झालाय तो आता येईन आपल्याला भेटाय गावाकडे. अहो नाही हो अहो लय कष्ट केले त्यासाठी. तुम्हाला दिसतात का हातापायाला चिरा पडल्यात माझ्या राजूसाठी केले. मला सांगायचंय सगळ्यांना गावाला माझा राजू कलेक्टर झालाय आणि गेली नाही नाशिकला बंगला बी शोधला
म्हातारं म्हणते मी बघून येतो बंगला इथंच कुठं तरी झाडाखाली आजी बसती. आजोबा बघायला गेले बर्फीचा डबा घेऊन. खरं सांगू का, ते जे समोर उभे होते ना पहारेकरी, जे बंगल्याला बाहेर वॉचमॅन, त्यांची हुज्जत झाली. कपडे बघितले मळलेले राजूच्या बापाचे. राजू वरतून खिडकीतून बघतोय. बापाच्या कंबाड्यात लात मारली आणि राजूने खिडकी लावली. काय वाटलं असं बापाला? म्हातारी म्हणते का हो, लय मोठा बंगला आहे का राजूचा? अहो, जागीच प्राण सोडला ना म्हाताऱ्याने. सहचारणी लय महत्वाचा आहे बरं का आयुष्यात. आम्ही 80 वर्षाच्या आजोबा रडताना बघितल्यात. आजोबाला म्हणलं काय झालं आजोबा? म्हणले गेली आजी महाराज. लई चिडचिड करायचं, दिसन ते फेकून आणायचं, पण तरी पट्ट्या ठेवायची डोक्यावर बिचारी. म्हणले महाराज शेवटच्या श्वासापर्यंत बिचारीने प्रेम केलं हो. पण म्हणले आता असं वाटतं भाकरी फुगायची आणि म्हातारी आणून द्यायची, पण आता काही भाकरी फुगत नाही. म्हणले भाकरी टाकणारीच फुगायला लागल्यात. नाही कळलं का तुम्हाला? महाराज काय प्रेम असलो या जुन्या लोकांचं, शाश्वत प्रेम. आजीला विरडताना बघितलं. आजी म्हणते महाराज म्हातार लई कडक होतो स्वभावाने, लई कडक, दिसन ते फेकून आणायचं. पण जत्रेला शेवळेवड्या मला आवडते हे फक्त म्हाताऱ्यालाच माहिती आहे. घरात येताना आलंच नाही वाज, उन्हा तानाचं कुठं तर तळपलं आणि ऊन डोक्यावर आलं, जागी प्राण सोडला म्हाताऱ्याने. पण कोपरीतनी शेवरेवड्या घेऊन यायचं ना, ते म्हातारं कायमचं निघून गेलं. म्हातारी आज बी दारात बसत असेल, म्हाताऱ्याची वाट बघते. येत नाहीत माणसं मातीत गेल्यावर. काळाच्या पडद्याआड गेलेली माणसं येत नाहीत. पोरांनो, चिरा पडलेला बापाचा पाय हातात घ्या, तेल लावून घ्या आताच. नंतर काय होईल, पैसे कमवण्यात व्यस्त होणार आणि आई वडिलाला वेळ देता येणार नाही. मग तुम्ही म्हणता खरंच माझा बाप असा होता. अहो गाडीव्यातलं पाणी पोराच्या पडलं नाही बापाच्या अंगावर, असं थरथर करत होता हातपाय. म्हणलं काय झालं? ते म्हणलं अहो बनेलवरच बघितला बाप, आज कळलं काळी पडलेली पाठ. ही शेवटची 1-2 मिनिटं घेतली ना महाराज, ही फार महत्वाची होती आजच्या कीर्तनातली. मला असं वाटतं हे कीर्तन ऐकून जर खरंच आमच्या इथल्या कुठल्या लेकराला प्रोत्साहन मिळलं ना. अहो कलेक्टर म्हाताऱ्याने प्राण सोडला म्हातारीच्या मांडीवर. आजी म्हणती काय झालं? काहीच नाही बोललो. बोलतच नाही माणसं. 100 एकर वाली माणसं बघितली, 10 रुपयाची नोट कळत नाही. पोरगं म्हणते माझ्या बापाला 10 रुपयाची नोट कळत नाही, पण बाप लय ठेवून गेला महाराज. काय ऐश्वर्य देऊन गेला आम्हाला. अहो कलेक्टरची आई केसाचं मुंडन केलं आणि महादेवाच्या मंदिरात भीक मागायला बसली. जिने कलेक्टर करावं तिला काय वाटावं आज? पण खरं सांगू का, केले कर्म झाले तेची भोग आले आणि उपजले मेले आयुष्य किती. राजूला बी झालं ना लेकरू. राजूची बायको म्हणते मी काय म्हणते, आपण आलोच ना दर्शनाला, या सगळ्या इथं बसल्यात ना, याच्यातली एखादी येईन का आपल्याकडे कामाला? मला सांगा, आई नाही ओळखणार का राजूचा आवाज? म्हातारी म्हणते मी येते तुमच्याकडे कामाला. कलेक्टरचीच बाई आई, कलेक्टरच्याच घरात मोलकरीण म्हणून कामाला. ओ आजी, अरे पगार काय द्यायचा तुम्हाला? पगार काय नका देऊ, 2 टाइमचं खायला द्या फक्त. सगळं काम करीन, लेकराला सांभाळीन बरं का तुमच्या. डोक्यावर पदर घेत. राजूला कुठं माहिती माझी आई? अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं. म्हातारी अशी काम करती. राजूची बायको म्हणते का हो, या आजीकडे बघून मला असं वाटतं तुमची आई बी अशीच असेल. राजूच्या डोळ्यात पाणी आलं. राजू म्हणते मला माहिती नाही का आई राहिली असेल का नसेल, तुझ्या पायी सगळं सोडून आलो इथं. तू वाईट नाही असं नाही, पण आज मात्र राजूला खोबऱ्याच्या बर्फीची आठवण येत होती. महाराज कटाळला राजू, वैतागला राजू, फार दमून यायचा. आणि आईचं चाललेलं, त्या आई खऱ्या अर्थानं पाळण्यात टाकायची राजूच्या लेकराला. कुठे शोधू ग आई तुला, आसरा नाही जगती मला, जीव व्याकुळ झाला तुझ्या दर्शनाला, आई येणार जवळ घे मला. आई अंगाई गायची, आई अंगाई गायची. राजू दमून आला ऑफिसवरने, खुर्चीवरून बसला. आजी काय गात होता वागता? आजी म्हणली अंगाई गात होते. गाणं एकदा परत. राजूला कळा ना, राजूने ओळखलं बरं का आवाजावरने. कुठे शोधू ग आई तुला, आसरा नाही जगती मला, जीव व्याकुळ झाला तुझ्या दर्शनाला, आई येणार जवळ घे मला. आईने अंगाई गायली आणि राजू धाडकन उठला आणि म्हातारीला जाऊन मिठी मारली. राजूची बायको म्हणते अहो तुम्ही मोलकरी नाही. अहो मोलकरी नाही ती, अरे ती मोलकरी नाही बाई, ती माझी आई आहे. मी लहान होतो ना, बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, त्यावेळेस मला चालता येत नव्हतं. तेव्हा माझी आई म्हणली माझा राजू कलेक्टर होईल. पण आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय चुकला. आज कलेक्टर झालो पण आई विसरून गेलो.
कोरा कागद आणला. राजूने आईला कडकडून मिठी मारली. आईचं दर्शन घेतलं. यदा कदाचित हे या राजूकडून चुकलं, पण भविष्यात येणारा प्रत्येक अधिकारी लक्षात ठेवल की हे जे सगळं मिळलं ते आई बापाकडून आलं. कोऱ्या कागदावर सही केली आणि कलेक्टर पदाचा राजीनामा दिला. यानंतर कोणी अधिकारी येईल तो विचार करल. आयुष्यात आई लई महत्वाची, महाराज लई महत्वाची. आई कलेक्टर पदाचा राजीनामा देत एक आदर्शवत जीवन राजूने आमच्या समोर ठेवलं. मला सांगा, जर आमच्या माणसांनी आमच्यासाठी केलं तर त्यांच्या उतार वयात त्यांच्या तोंडात दात नसताना पाणी पाजाय पाहिजे बरं का पोरांनो. तुमच्या संपत्तीला कोणी विचारणार नाही. मी अशी पोरं बघितली, पोरग शहरात आई बाप गावाकडे, पण पोराचं लक्ष आहे आई बापाकडे. असं नाही की लक्ष नाही. आई म्हणती हाय तो पोरगा आता प्रपंचात गुतलाय, पण त्याच्याकडे आता लई करायचं नाही. पोरग माझं पैसे पाठवतो मला. महाराज काय प्रेम आहे. आम्ही अविनाश महाराज, हे आमच्या आदरणीय महाराज मंडळी, देवकर महाराज आमचे गुरुजी, आम्ही रात्री 2 वाजता गेलो ना, म्हातारी धाडकन उठतीन लगेच पिठाचा डबा घेते आमच्यासाठी. पण आम्ही विचार करतो ज्या दिवशी आई जाईल ना त्या दिवशी हा पिठाचा डबा उघडून कोण भाकरी टाकाय आमच्यासाठी. महाराज आई बापाचा संघर्ष डोळ्यासमोर ठेवा आणि घोड्यासारखं पळा बरं का, चित्त्यासारखं पळा. थांबू नका. पुरुष कोणीच व्यक्ती हा थांबायला नाही थांबलेला. रिटायर लवकर घ्या, 45 वर्षात रिटायर व्हा, पण धावा. आई वडील जिवंत तोपर्यंत त्यांचं स्वप्न पूर्ण करा. शंभूराजे म्हणतात माझ्या आई बापाचं स्वप्न जंजिरा राहिला माग, पण खरं सांगू का, जंजिराच काय, थोड्या वर्ष राजे जगले असते ना, दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद होती महाराजांची. पण आई म्हणत होती माझा संभाजी छावायला चुकले नाहीत राजे. राजेंनी सगळी स्वप्न पूर्ण केली. म्हणून माझं असं म्हणणं आहे की शिक्षणाच्या अवस्थेत आहात, शिक्षणाच्या दशेत आहात, या अवस्थेत शिक्षणच घ्या. महाराज ही अवस्था लय महत्वाची आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. या ठिकाणी या सगळ्या विषयी या ठिकाणी मांडत असताना मी बी थोडा भावनिक झालो. माझी बी आई वाट बघतीन घरी. 10-12 दिवस झाला आम्ही घरी नाही. सांगा तुम्ही आमच्या घरी कोणी वाट बघतं का नाही? महाराज खरं सांगू का, या जगाच्या पाठीवर देव नाही देता आला ना कधी, तर खऱ्या अर्थानं आईच दिली डायरेक्ट देवाने आपल्याला. तू इथं दर्शन घे, अरे तुझे सगळे पांग फिरतील. म्हणून या ठिकाणी अशा मातृत्वाला कोटी कोटी प्रणाम. सगळ्यांना या ठिकाणी पुनश्च एकदा धन्यवाद देतो. वाणीतून एखादा शब्द चुकला असेल, एखादा एक ठिकाणी शब्द चुकला असेल, कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तुमचा अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. सगळ्या कलाकारांसाठी एकदा खऱ्या जोरदार टाळ्या वाजवा. आजचा पहिला दिवस म्हणून 9:30ला कीर्तन संपलं. उद्या शार्प वेळेत 9ला कीर्तन संपल, कारण आज कीर्तन चालू होताना उशिरा चालू झालं. अर्धा तास तुमचा जास्त घेतला, त्याबद्दल या ठिकाणी क्षमा मागतो. सगळ्या कलाकारांचा धन्यवाद, आयोजक कमिटीचा धन्यवाद, या ठिकाणी साऊंड सिस्टीम भाऊ तुमचंही धन्यवाद. या सगळ्या कलाकारांना आवाजाची आवश्यकता. एकामेकांवर रागू नका. 7-8 दिवसात खऱ्या अर्थानं एकमेकांना सांभाळून घ्या. सांभाळून घेणं ही लई गोष्ट महत्वाची आहे. सगळ्यांचं या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि पुनश्च एकदा या ठिकाणी जमलं तर पुन्हा येईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर